रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. मी डॉक्टर स्वाती निखिल अट्टल, राहणार सोनई, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर येथून ही प्रस्तुती देत आहे. वारकरी संप्रदायाचा अर्थ समजून घेण्याआधी आपण वारी म्हणजे काय हे समजून घेऊया. वारीचा शब्दशः अर्थ जरी नियमित पंढरपूरला जाणारा प्रवास करणारा वारकरी असा असला तरीही वारी हा शब्द तेवढ्यापुरता मर्यादित नसून वारी म्हणजे अहंकाराकडून नम्रतेकडे, भेदभावाकडून समतेकडे आणि मीपणापासून आपणकडे नेणारा आध्यात्मिक प्रवास म्हणजेच वारी. वारी ही नेमकी कोणी सुरू केली हे जरी सांगणे कठीण असले तरीही संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या साहित्यामध्ये वारीचा उल्लेख आढळतो. 700 वर्षाहून जुनी धार्मिक आणि सांस्कृतिक अशी ही महाराष्ट्राची परंपरा आहे. सरदार हैबतबाबा यांचेही यामध्ये मोलाचे योगदान आहे. ग्वाल्हेरचे शिंदे घराण्यातील सरदार हैबतबाबा यांनी या वारीला रचनात्मक स्वरूप दिले. यांनी वारीमध्ये दिंड्यांचा समावेश केला आणि हत्ती, घोडा यांच्यासारख्या प्राण्यांचा समावेश करून वारीला एक आगळेवेगळे रूप दिले. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांनीही वारी केल्याचा उल्लेख आढळतो. आषाढी एकादशी जवळ येताच महाराष्ट्राच्या गावागावातून दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघतात. ऊन असो, थकवा असो, पाऊस असो, वारकरी हा पंढरीच्या दिशेने चालतच राहतो आणि यामध्ये कोणी थकलेल्या वारकऱ्यांची सेवा करतं, कोणी अन्नदान करतं, कोणी तहानलेल्याला पाणी पुरवतं, कोणी वैद्यकीय सेवा पुरवतं. म्हणूनच वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून वारी म्हणजे सेवा, सदाचार, समता, सामाजिक एकता आणि सहनशीलतेचे चालते बोलते विद्यापीठच आहे. भक्त पुंडलिकाच्या सेवेला मान देऊन विठ्ठल जसा विटेवर उभा राहिला तो विठ्ठल जणू आपल्याला सांगत आहे की मी तुझ्यासाठी उभा आहे, तूही कोणत्या गरजू माणसासाठी उभा राहा. वारी आपल्याला शिकवते की आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञान प्रधान युगामध्ये माणसाशी जोडले जाण्यासाठी केवळ नेटवर्कच नव्हे तर प्रेमाचे नाते हवे. पुढे जाण्यासाठी केवळ स्पर्धा नाही तर सहप्रवास हवा आणि विठ्ठलाला भेटण्यासाठी दूर जाण्याची नाही तर शुद्ध अंतःकरणाची गरज आहे, हे वारी आपल्याला शिकवते. पंढरपूरच्या दिशेने वारकरी निघतात तेव्हा हातात भगवी पताका, गळ्यात तुळशीच्या माळा आणि टाळ मृदंगाचा गजर आणि ओठावर ज्ञानोबा माऊली तुकाराम असे म्हणत वारकरी शिस्तीने आणि प्रेमाने पंढरीच्या दिशेने निघतात. वारीमध्ये स्त्री पुरुष, लहान मोठा, गरीब श्रीमंत असा कोणताही भेद उरत नाही. वारीमध्ये सर्वांची एकच ओळख असते, ते म्हणजे आम्ही विठ्ठलाचे वारकरी, आम्ही विठ्ठलाचे वारकरी. अभंग प्रस्तुती. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाळवंटी गाऊ आम्ही, वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ होनी निसंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागेच्या वाळवंटी संत गोळा होती. चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग, चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. या अभंगाची रचनाकार संत चोखामेळा आहे. संक्षिप्त अर्थ असा होतो की सामाजिक मतभेद विसरून विठ्ठलाशी एकरूप होणे हाच एक भक्तीचा मार्ग आहे आणि वारकरी संप्रदायही आपल्याला तेच शिकवते की भक्तीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.